ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाच्या गाडीमध्ये सायली ही जबरदस्ती बसते आणि हसत असते. प्रियाला आता खूप वैताग आलेला असतो आणि ती म्हणते, हे तुमचं काय चाललंय? तू का बसलीस सायली? माझ्या गाडीमध्ये उतर बर, अगोदर उतर असं म्हणून ती तिला रागातच उतरायला सांगते. पण अर्जुन सुद्धा समोर हसत असतो, कारण प्रियाची पूर्णपणे धांदल उडालेली असते. मग आता सायली म्हणते, अगं घरी जायचं ना? मग मी बसते की मी शांत बसेना, एकदम एक शब्द देखील बोलणार नाही. तू फक्त मला प्रतिमांकडे घरी सोड. तर आता प्रिया रागात म्हणते, अगं मी का सुरू करू गाडी? तेव्हा प्रिया मनातच विचार करते की जाऊ देत, आता ना मी निघाल्याशिवाय हे दोघे काही इथून हलणार नाही. नंतर येऊन पुन्हा ते गाठोड माझ्याकडे मला घेता येईल, बरोबर असं म्हणून ती आता गाडीत बसणार. तितक्यात अर्जुन आता म्हणतो, तन्वी, अगं माझी बायको किती हट्टी आहे, हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही ना? अगं उगीचच इथे रस्त्यामध्ये तमाशा कशाला? त्यापेक्षा तू तुझ्यासोबत तिला घेऊन जाना प्लीज. तुला आता सोडलं असतं तिकडे, पण मलाही आता ऑफिसला निघायचंय, कारण पूजा आहे ना. ऑफिसमध्ये पूजा संपवतो आणि बायकोला पिक करायला येतो, म्हणतो सायलीला. अगदी लाडातच म्हणतो, बायको तुला पिक करायला येतो? हा मी. सायली म्हणते, हो चालेल. तेव्हा अर्जुन बाय असं लाडातच म्हणतो. प्रियाची आता पूर्णपणे कोंडी झालेली असते. मग त्यानंतर अर्जुन हा लगेचच गाडीत बसतो आणि गाडी चालू करतो. परंतु प्रियाची गाडीमध्ये असल्यामुळे त्याला पुढेच जाता येत नाही. तो जोरातच आता हॉर्न देतो. प्रिया वैतागून आता सायलीकडे बघते आणि मग गाडी स्टार्ट करते. तर आता प्रियाला पुन्हा पुन्हा तेच प्रसंग आठवतात की ते गाठोड मी तिकडे दुसरीकडे फेकून दिलं आहे. तरीही आता उगच नाईलाज म्हणून या सायलीला मला घरी घेऊन जावं लागते. ते गाठोड न घेता, कारण कशा परिस्थितीमध्ये महिपच्या घरातून ते मी पळवले हे माझंच मला माहीत कडे. आता कल्पना आणि प्रतिमा या दोघीही घरी असतात. तेव्हा कल्पना आता प्रतिमाला विचारते, काय प्रतिमा, आता तरी तन्वी तुझी काळजी घेते का? चांगलं वागते का तुझ्याशी? तेव्हा प्रतिमाला अचानक असा शॉकच बसतो आणि प्रियाने त्या दिवशी काय कारस्थान केलं होतं हे लगेच तिला आठवतं. त्यावेळी सायली नेमकी आली आणि मला बरोबर वाचवलं आणि प्रियाचा हातच त्या तव्यावर परवडून चांगलाच भाजला हे देखील आता प्रतिमाला आठवतं. त्यामुळे ती एकदम शांत होते. प्रियाने काय कारस्थान केलं हे ती सांगत नाही आणि तिच्या शांत बसण्यामध्ये जाता कल्पनाला उत्तर मिळतं. कल्पना म्हणते, हे बघ आता प्रतिमा, तू ना जरा स्वतःकडे व्यवस्थित लक्ष दे आणि तन्वीला अजिबात तुझ्या या जीवाशी खेळ करू देऊ नको. हा तेव्हा ठीक आहे असं आता प्रतिमा म्हणते. तेव्हा कल्पनाला सुद्धा आता खूप काळजी लागलेली असते की प्रियाने तिथे राहून अजून काही कुणाच्या जीवाशी खेळ करू नये, म्हणजे झालं. तर दुसरीकडे अर्जुन पुन्हा एकदा गाडी माघारी फिरवतो, कारण त्याला माहीत असतं या भामट्या प्रियाने ना ते गाठोड तिथेच टाकलं म्हणून. मग त्या गाठोड्याजवळ तो जातो आणि ते गाठोड हातात घेतो. त्याला ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे प्रिया जेव्हा घाबरून ते गाठोड तिकडे टाकत होती, नेमकी तेव्हाच माझी नजर त्या गाठोड्यावर पडली आणि म्हणून मी प्रियाला तिथून घालवून दिलं आणि लगेचच हे गाठोड घेतलं. तेव्हा अर्जुन आता लगेचच ते गाठोड हातात घेतो आणि त्याला खूप म्हणजे खूप आनंद होतो. ते गाठोड उघडून लगेचच तो आता लहानपणीच्या प्रियाचा फोटो पाहतो आणि हसतो, म्हणतो की सायलीच्या लहानपणीचा हा फोटो आहे. मग तो लगेचच सायलीला मेसेज करतो. तर आता सायली गुपचूप आता मेसेज पाहते की सायली, तुझं लहानपणीच गाठोड सापडलेला आहे. त्यामध्ये तुझा फोटो आणि काही वस्तू सुद्धा आहेत. हे सायली आता वाचते आणि तिला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. हसूनच मग ती प्रियाकडे बघते. तर प्रिया डोळे मोठे करून सायलीकडे पाहत असते आणि तिला खूप राग आलेला असतो की या सायलीमुळे मला ते गाठवड तेथेच सोडून यावं लागलं. दुसरीकडे प्रतिमा कल्पनाला सांगत असते,
तुला सांगू कल्पना, ही तन्वी काय काय करू शकते ना याचा मला अगदी चांगलाच अनुभव आलाय. अगं मला तर सायलीने सुद्धा सांगितलं, या तन्वीपासून ना नेहमी सावध राहायचं आणि तिच्या चुकीच्या वागण्याला तिथल्या तिथे उत्तर सुद्धा द्यायचं. आणि तुला सांगू कल्पना, आता मी ना तेच करणार आहे. तेव्हा कल्पना म्हणते, तुला सांगू प्रतिमा, हे बघ, तुझ्या लक्षात आलं ना की तन्वी ही चुकीची वागतीये तर तू तिला लगेचच सरळ करून टाक. तर दुसरीकडे महिप्तला समजलेलं असतं की आपल्या घरामध्ये ना आता चोरी झाली आहे. मग आता तो सगळ्या नोक्यांची तिथे धुलाई करतो, वॉचमनला इकडे आतमध्ये बोलवतो आणि म्हणतो, काय रे, चोरी कशी झाली घरात सांग. तू झोपा काढत होतास की इथे तू मोबाईलवर गेम खेळत होतास. तो वॉचमॅन म्हणतो, नाही हो सर, मी झोपा वगैरे काढत नव्हतो किंवा गेम सुद्धा खेळत नव्हतो. मी तर इथे आपल्या गेट जवळच उभा होतो. मग महिप्त अजूनच जोरात ओरडतो, मग घरात कोण शिरलं? कपाट आपोआप उघडलं, तिथल्या वस्तू इकडे तिकडे आपोआपच झाल्या की मीच माझ्या घरात चोरी केली. असे अनेक प्रश्न विचारून तो त्याला सतावून सोडतो आणि सनासन त्या बिचाया सिक्युरिटीच्या कानाखाली मारतो. मग आता तो लगेचच म्हणतो की आई शपथ सांगतो ना सर, मला माहीत नाही. तरीही महिप्त ऐकत नसतो. तेव्हा नागराज म्हणतो, महिप्त, अरे खरंच त्याला माहीत नसेल, तोच का जरा इथे. आता असं म्हणून तो महिप्तला जरा गप्प करतो. महिप्त त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, हे बघ, इथे अजिबात थांबायचं नाही, निघायचं. असं म्हणून तो त्याला तेथून जायला सांगतो. दुसरीकडे अर्जुनाने सायलीची वाट बघता बघता आता रविराजलाच उशीर होतो आणि म्हणून तो प्रतापला सांगतो की प्रताप, अरे आता आम्ही निघतो. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे थांब ना थोडा वेळ. रविराज म्हणतो, नको, तयारी करावी लागेल, संध्याकाळी पूजा आहे ना. मग त्याच वेळी तो किचनमध्ये जातो आणि म्हणतो, कल्पना वहिनी ऐका ना, अहो आता अर्जुनची वाट नाही बघू शकत, कारण आता संध्याकाळची तयारी करावी लागेल. पण म्हणते, आता ते दोघे कधी येतील? त्यांना उशीर का होतोय ना, मला तेच कळत नाहीये. तेव्हा काही हरकत नाही, आम्ही जातो की पुढे तुम्ही या पाठीमागून. असा आता रवी विराज म्हणतो आणि प्रतिमा सोबत तो आता घरी जायला निघतो. दुसरीकडे महिप्त आता पाटलाच्या अंगावरच पैशांचा बंडल फेकून मारतो आणि म्हणतो, घेसी आणि हो थंड. मग आता पाटील म्हणतो, ठीक आहे, पण या चोरीची FIR नोंदवू का मी? म्हणजे तुम्ही फक्त सही करायला आलात ना तरी चालेल साहेब. तेव्हा महिप्त म्हणतो, पाटला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर, जास्त आघावपणा करू नकोस. आता ना तू जायचं, गप, मी माझं बघतो. तेव्हा पाटील आता तिथून गेल्यानंतर नागराज म्हणतो, अरे FIR नाही केला तरी चालेल, परंतु चोरी झाली आहे ना तुझ्या घरात. तेव्हा महिप्त म्हणतो, नागराज शेड, अहो चोर कोण आहे ना, मला चांगलं माहिती आहे. तेव्हा कोण आहे चोर असं नागराज विचारतो. त्यावेळी महिप्त म्हणतो, कोण असणार? 113% प्रिया मधुकर ही चोरटी असणार. उर्फ तन्वी, किल्लेदार उर्फ तन्वी, सुभेदार आणि उर्फ बबली, अशी प्रियाची आता तो अनेक नावे घेतो. तर आता नागराज पुढे येतो आणि विचारतो, महिप्त, प्रियाने चोरी केली असं तुला वाटतं, पण कशावरून रे? तेव्हा महिप्त म्हणतो, नागराज शेड, हो माझ्या कपाटामध्ये काय होतं तर प्रियाच ते लहानपणीच गाठोड. तेव्हा नागराज म्हणतो, बबलीच गाठोड का? म्हणजे त्या बबलीच गाठोड प्रियाने गायब केलं असंच ना. आणि आता त्यामध्ये कोण अडकणार? तर तन्वी, किल्लेदार बरोबर. मग आता तो उर्फ अशी प्रियाची नाव घेत असतो. त्याच वेळी ना महिप्त म्हणतो, ऐक ना, अरे नागराज शेठ, होते काय की या प्रियाची नाव लक्षात ठेवायची म्हटल्यानंतर मला एखादी चोपडीच करावी लागणार. पण कसं आहे ना, या पोरीची खरी ओळख आता जगासमोर येणार आणि यासाठी त्या फालतू गाठोड्याची तर गरजच नाही. आणि आता हीच स्वतःच्या पायात पाय अडकून पडणार. मग ते दोघेही सोबतच बबली असं म्हणतात. इकडे आता सायली आणि प्रिया या दोघीही घराजवळ आलेले असतात. प्रिया गाडीतून खाली उतरते आणि लगेचच सायलीकडे रागात बघते आणि विचारते, काय झालं का? तुझं मन समाधान आता माझ्या घरी येऊन. तेव्हा सायली आता समोर प्रताप आणि रविराजला बघते. आता प्रतापला पाहून तिला जरा धक्काच बसतो
आणि तिला समजतं की बापरे, घरातील सगळेजण तर इथेच आले आहेत, त्यामुळे आता यांना सांगायला हवं डायरेक्ट इकडेच या म्हणून असं सायली आता विचार करते. त्यावेळी प्रिया मोठ्या तोयातच प्रताप बरोबर एक शब्द देखील न बोलता तशीच घरात जाते. घरात अस्मिता आणि कल्पना सुद्धा असतात. नवमीच्या पूजेची सगळी तयारी सुद्धा झालेली असते. प्रतिमा म्हणते की तन्वी, अगं घरात पाहुणे आले आहेत, त्यांच्याबरोबर जरा बोल, 2 शब्द नीट बाहेर. आता रविराज म्हणतो, प्रताप, अरे ही 2 शब्द तुझ्याशी बोलून मग आतमध्ये गेली असती तर खरंच काही वाटलं नसतं रे. प्रताप म्हणतो की काही हरकत नाही रविराज, मी तिच्याकडनं कोणतीही अपेक्षा तशी ठेवतच नाहीये सध्या तरी. त्यानंतर सायली बाहेर आता अर्जुनला कॉल करते. म्हणते की अहो ऐका ना, अहो बाबा इकडे आलेले दिसतायत रविराज काकांच्या घरी. तुम्ही सुद्धा पटकन इकडे येता का, कारण घरातील सगळेजण पूजेसाठी इकडेच आले आहेत. असं वाटतंय उगीचच आपण दोघे बाहेर सोबत गेलो होतो आणि आता एकटी मी दिसले तर काय उत्तर द्यायचं, म्हणून तुम्ही पटकन या इकडे, असं अर्जुनला निरोप देऊन ती फोन ठेवते. त्यानंतर सायली लगेचच रविराज आणि प्रताप जवळ जाते आणि म्हणते, बाबा रविराज काका, असं म्हणून ती अगोदर रविराजचा आशीर्वाद घेते आणि विचारते, बाबा तुम्ही इथे अचानक? तेव्हा रविराज, आपल्याला पूजेचं आमंत्रण देण्यासाठी आला होता. आम्ही सगळेच इकडे आलो आहोत, पण तू इकडे कशी एकटीच? तेव्हा सायली म्हणते, अहो हे मला सोडून गेले, मला प्रतिमा आत्यांना जरा भेटायचं होतं ना, म्हणून मी आले. हे येतीलच थोड्या वेळात, पण तुम्हाला काही मदत हवी आहे का तयारी करायला? रविराज म्हणतो, नाही नाही, झालीये सगळी तयारी, आता ओढंच राहिले. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, पण प्रतिमा त्यांना काही मदत लागते का ते मी बघते जरा. तेव्हा रविराज म्हणतो, हो ठीक आहे. मग सायली लगेचच आतमध्ये जाते. तेव्हा रविराज आता कौतुकानेच म्हणतो, प्रताप, अरे एकाच घरात वाढलेल्या, एकाच माणसाच्या संस्कारात वाढलेल्या 2 मुली, अरे या दोघींच्या वागण्यामध्ये किती फरक जाणवतोय नाही? कारण एक तर अगदी लखलखतच सोनं आहे आणि दुसरीला लोखंड म्हणावं अगदी एवढी सुद्धा तिची लायकी नाहीये. मग आता प्रताप म्हणतो, खरं आहे रे, आणि माझ्या दोन्हीही मुलांपैकी खरंच एकाचं खूप मोठं भाग्य आहे आणि दुसऱ्याच अगदी दुर्भाग्यच, आणि हेच सगळं बघणं ना माझ्या नशिबात आले. आता ते दोघेही प्रिया आणि अश्विन बद्दलच बोलत असतात आणि त्यांना खूप वाईट वाटत असतं की आपल्या पोरांच्या नशिबी हे नक्की काय आले. तर आता दुसरीकडे आतमध्ये प्रिया उद्धटपणाने म्हणते, या सगळ्यांना मी आमंत्रण दिलंय का इकडे या म्हणून, मग यांचा मान राखण्याची मला खरंच काही गरज नाहीये. त्यावेळी आता प्रतिमा रागात म्हणते की तोंड सांभाळून बोल आई, कारण ही तुझ्या ना सासरशी माणस आहे. तेव्हा उद्धटपणाने प्रिया म्हणते, ते मला चांगलंच माहीत आहे आई, कारण ही तीच माणस आहे ज्यांनी मला घराबाहेर काढलं. तेव्हा कल्पना आणि अस्मिताला, सायलीला जरा धक्काच बसतो, कारण प्रिया आता उगीचच भांडण उकरून काढणार असते. त्यानंतर प्रिया म्हणते, अर्थात मी अजिबात वाईट सुद्धा वाटून घ्यायचं नाही हा, कारण मी सगळ्यांना अगोदर आदरच द्यायचा आणि मी तर नेहमी तोंड सांभाळूनच बोलायचं, कारण उठता बसता माझ्यावर संशय घेतला जातो. कुठे होतीस तू, काय केलंस तू? अरे मी तर थोडीशी बाहेर गेले तर कुणाचा काही खून नाही करणार आहे. अरे कोर्टात एकदा काय खोटी साक्ष दिली तर तुम्ही अगदी आयुष्यभराची शिक्षा देताय का मला? मग आता प्रियाचा हा आरडाओरडा मोठ्याने आवाज ऐकून प्रताप, नागराज, त्याचबरोबर रविराज सुद्धा तेथे येतात आणि प्रियाचे हे उद्धटपणाच बोलणं ऐकू लागतात. तेव्हा रागात जाता प्रिया म्हणते, आणि तू ना आईपेक्षा जास्त मला वैरीच वाटते आणि हे मी अजिबात सहन करणार नाहीये. असं म्हणून मोठ्या तोयात ती कुणालाही आता भाव न देता आपल्या रूममध्ये निघालेलीच असते. तेव्हा सायलीला खूप राग येतो. सगळेजण रागात तिच्याकडे बघत असतात, पण कोणी काही बोलत नाही. तर प्रतिमाचा अपमान झालेला सायलीला सहनच होत नाही. तिला आता राग येतो आणि ती रागातच म्हणते, थांब प्रिया, असं म्हणून ती आता लगेचच प्रियाकडे जाते, तिचा हात घट्ट पकडते
आणि तिला फरफटतच कोणी येत तेथे प्रतिमा समोर उभी करते तेव्हा अगोदर माफी मागत्यांची असं सायली म्हणते, तेव्हा कशाबद्दल ही विचारते. मग आता आईचा अपमान करण्याचा गुन्हा केला आहेस तू प्रिया असं रागात जेव्हा सायली तिला म्हणते, आणि हे बघ, हे जे काही तू बरळतेस ना त्याची आम्हाला सवय आहे, पण जर का तू प्रतिमा आत्यांना काही बोललीस ना तर इथे कुणीही काही सहन करणार नाही समजलं. तेव्हा प्रिया म्हणते, अगं पण सगळ्यांच्या अगोदर तूच इथे तोंड वाजवायला आलीस ना तेव्हा. रविराजच आता जोरात ओरडतो हो, कारण तिच्या डोळ्यात अजूनही तीच आशा आहे की तुझ्या डोक्यात ना कधीतरी प्रकाश पडेल, पण माझी पूर्णपणे खात्री आहे की तू ना कधीही म्हणजे कधीही सुधारणार नाहीस, आणि म्हणूनच तू आज प्रतिमाचा अपमान करून सुद्धा ना मी आपला गप्प राहिलोय. तेव्हा प्रिया लगेचच रविराजकडे जाते आणि म्हणते, बाबा खरंच सॉरी, पण सततच्या या उलट तपासणीचा ना मला खरंच खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय आता. तुम्ही मला प्रश्न विचाराना, मी देते की उत्तर. पण ही सायली कोण आहे सांगा बरं, माझ्या आईची माफी माग असं सांगणारी. तेव्हा आता सायलीला अजूनच राग येतो आणि ती म्हणते की अगं जरी लाज राख प्रिया, अग रविराज काकांच्या विरोधात जाऊन प्रतिमा हत्यांने तुला इथे राहण आणण्याची परमिशन दिली आहे आणि तू उलट त्यांनाच उत्तर करतीयस. अगं स्वतःच्या आईशी वागण्याची कुठली पद्धत कुठली आहे ही, असं म्हणून ती प्रियाला चांगली झापते. तेव्हा प्रिया रागातच विचारते, अग तू कोण आहेस माझ्या आईशी कसं वागायचं ते सांगणारी, कारण इतकी वर्षे तू आईशिवाय वाढलीस आणि आता सुद्धा ना तू अगदी तुझ्या आईशिवायच जगतीयस. तेव्हा प्रियाच हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि आता सायलीच्या आई बाबांचं नाव काढून मोठा तिचा अपमान केलेला असतो. तेव्हा सगळे जण एकदम तिथे शांत झालेले असतात. सायलीला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर प्रतिमा ही पुढे येते आणि प्रियाच्या सनकन कानाखाली मारते आणि म्हणते, तन्वी अगं आता आईशी कसं वागायचं हे तू सायलीला शिकवणार का? अगं उलट आता तूच बघ की ती माझ्याशी ना कशी वागते, मगच तुला कळेल. कारण एखादी मुलगी आपल्या आईची किंमत ठेवते म्हणजे नक्की काय असतं. एखादी ती आई आपल्या मुलीवर मनापासून प्रेम करते म्हणजे काय असतं असं म्हणून प्रियाला आता चांगलीच ती तिची जागा दाखवून देते. तेव्हा कल्पना आणि अस्मितालाही प्रतिमाच हे बोलणं पटतं. त्यावेळी प्रतिमा अगदी इमोशनल होते आणि म्हणते, एखादी मुलगी रक्ताचं नाही तर अगदी मनाचं नातं जपते, आणि ते नातं म्हणजे काय असतं हे तुला समजेन. तेव्हा प्रियाच्या आता तळपायाची आग मस्तकात जात असते, कारण सायलीबद्दल बोलताना प्रतिमा अतिशय भावूक झालेली असते. अगं जरा शिक काहीतरी सायली कडून शिक, कारण मला कधी कधी असं वाटतं ना तू नाही तर ही सायली माझी मुलगी आहे. तेव्हा आता हे ऐकून इकडे सायलीला खूपच भरून आल्यासारखं होतं, तर प्रिया आणि नागराज या दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो, कारण प्रतिमाची खरी मुलगी ना सायलीच असते. हा मोठ्या तोयातच आता प्रिया लगेचच तिथून आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा आता प्रियाला खूप राग आलेला असतो आणि सगळ्या गोष्टींचा ती विचार करत बसते. दुसरीकडे प्रतिमा बिचारी रडत असते, कारण सारखा अपमान होत असल्यामुळे तिलाही वाईटच वाटत असतं. ती आता रडत असते. कल्पना म्हणते, प्रतिमा तू जे काही केलंस ना ते अगदी बरोबर केलंस. तिला ना असं सणसणीत उत्तर तू द्यायलाच होतं. प्रताप म्हणतो, अरे मला वाटलं रविराज की तन्वी आमच्याच घरी असं वागत असेल, पण नाही, हा आईही इथेही असंच वागते. तेव्हा सुमन आता कल्पनाला म्हणते की सॉरी हा वहिनी, कारण तुम्ही सगळे नवमीच्या पूजेला आणि महाआरतीला इकडे आलात आणि तुम्हाला आता हे सगळं बघावं लागलं. तेव्हा नागराज म्हणतो, सुमन अगं ही सगळी आपल्या घरचीच माणसं आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे ना ती तन्वी कशी आहे, तिच्यामुळे आपल्या नशिबी नक्की काय भोग आलेत याची तर सगळ्यांना अगदी जाणीव आहे. काय प्रताप हो की नाही? तेव्हा प्रताप म्हणतो, हो रे नागराज. आणि मग पुढे नागराज म्हणतो, देवाला आता एवढीच प्रार्थना करायची की बाबा आता हिने नवीन रंग दाखवायला नकोस. इकडे प्रिया आता तिच्या रूममध्ये जाते
आणि ड्रेसिंग टेबलवर असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकते, लगेच गालाला हात लावते, कारण ज्या प्रकारे प्रतिमाने तिच्या कानाखाली मारून सर्वांसमोरच तिचा अपमान केलेला असतो ना, हे प्रियाच्या मनाला लागलेलं असतं. आणि तिचं बोलणंही आठवतं की सायलीकडून तू काहीतरी शिक, कारण मलाच ना असं कधी कधी वाटतं तू नाही तर सायली माझी मुलगी आहे. मग आता प्रिया म्हणते, या बाईला ती कोण आहे एवढंही आठवत नाही, आणि या बाईचा माज इतका वाढलाय की हिने माझ्या अगदी थोबाडीत मारली. तेव्हा प्रतिमा, मी तुझा सत्यानाश करेन, सत्यानाश करेन असं म्हणून ती लिपस्टिकने आता त्या आरशावर ओरखड्या ओढते आणि फेकून देते. तर आता तिला खूप राग आलेला असतो आणि रागात ती हे सगळं करत असते. बाहेर आता प्रतिमा खूप इमोशनल होते आणि सायलीला म्हणते, ती तन्वी तुला असं घालून पाडून बोलते ना, मला अजिबात सहन नाही होत. सायली म्हणते, प्रतिमा आत्या हो, मला सवय आहे वर्षानुवर्ष हे सगळं ऐकण्याची, तुम्ही अजिबातच काही मनाला लावून घेऊ नका. पण प्रतिमा आत्या, कधी कधी ना खरंच खूप खंत वाटते हो, की मी खरंच तुमच्या पोटी का जन्माला आले नाही. तेव्हा आता प्रतिमाला सुद्धा खूपच वाईट वाटतं. सगळेजण इमोशनल झालेले असतात. सायली सुद्धा रडत असते. मग त्यानंतर सायली म्हणते, तसं जर झालं असतं ना तर मला असं आई बाबांबद्दल कधीही ऐकून घ्यावं लागलंच नसतं, कारण रविराज काका आणि तुम्ही माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करणारी माणसं आहात आणि हीच माणसं माझ्या रक्ताची असली असती. असं म्हणून ती खूप रडते. तर तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच नागराज सोडून सायलीबद्दल खूप वाईट वाटतं. तर प्रतिमा आता तिला समजावते, बाळा असं रडायचं नाही. मग त्या दोघीही एकमेकींना अशा घट्ट मिठी मारतात. त्या दोघींमधील तो बॉन्ड पाहून, ते प्रेम पाहून सगळ्यांनाच अगदी भरून येतं. मग रविराज सुद्धा खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो, सायली आम्हीच कम नशिबी आहोत. अगं त्या प्रियाऐवजी तू जन्म आमच्या पोटी घेतला असताना तर बरं झालं असतं. असं म्हणून तो मनातील इच्छा बोलून दाखवतो. तेव्हा प्रताप म्हणतो, रविराज आता तू ना सगळी निगेटिव्हिटी अगोदर काढून टाक, कारण आजची पूजा आपल्याला अगदी प्रसन्न वातावरणात करायची आहे. तेव्हा सगळेजण आपला मूड अगदी व्यवस्थित करतात. ओमीची पूजा सुरू होणार असते. तर आता सायलीला खूप वाईट वाटत असतं, कारण तिच्या आई बाबांबद्दल प्रियाने असं काही बोललेलं असताना की सायलीच्या मनाला तो घाव लागलेला असतो आणि म्हणूनच ती सारखी प्रतिमाकडे बघते अन रडत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा म्हणते, मला एक म्हणायचं, या वर्षीच्या पूजेला आपण सायली आणि अर्जुनला पूजेला बसवायचं का. अश्विन तितक्यात हॉस्पिटलमधून आलेला असतो आणि म्हणतो, सॉरी पण या घरातील पूजेला दादा आणि वहिनी का बसतील. तेव्हा रविराज म्हणतो, ते सुद्धा या घरचेच आहेत ना. म्हणून तेव्हा सायली विचारते, तुम्ही प्रियाला बोलवायला वर गेला होतात ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, पण तिने आतून मला काहीच उत्तर नाही दिलं. तेव्हा सायली आता लगेच प्रियाकडे जाते आणि विचारते, काय का छळतीस स्वतःच्या आईला एवढं आणि कसला राग काढतई एवढा त्यांच्यावर. तेव्हा प्रिया रागात म्हणते, अग तुझा राग काढते कारण माझ्या आईला माझ्याकडून जे जे भोगावं लागतंय ना, ते सगळं तुझ्यामुळे भोगावं लागते सायली. असं म्हणून ती सायलीलाच दोष देऊ लागते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.